पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधी विहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निदान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची बहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रं. खलानीशवादापनोदाह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्वांना आज नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. संस्कृत दिन आहे, संस्कृत दिनाच्या शुभेच्छा. पंढरीनाथांना, श्रीकृष्णांना, ज्ञानदेवांना, सर्व संतांना वंदन करून, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया. तसा श्रावण महिना सुरू झाला आणि आम्ही गेलो. जवळजवळ मला असं वाटायला लागलं की 15 दिवसाचा गॅप पडला की काय. पण ठीक आहे, आपल्याला जेवढं तुम्ही सगळ्यांचं कौतुक करावं का अभिनंदन करावं असा मला प्रश्न पडला आहे. की छान, म्हणजे मला इतका आनंद होत होता जेव्हा जेव्हा मला जॉईन होता आलं तेव्हा, की आता तुम्ही सगळे तरबेज झालेले आहात. म्हणजे आपण सगळे एकाच नावेतले आहोत. तेव्हा आता काही अडचण येणार नाही. पुढचे 5 अध्याय तुम्ही सुद्धा एकमेकी समजावून देऊ शकता. आणि असंच चालत राहू देत, आपल्याला अमृताचा अनुभव येऊ देत, अशी आपण ज्ञानदेवांना प्रार्थना करूया. संस्कृत दिन सगळ्यांना माहिती असेल की हा नारळी पौर्णिमेच्या दिवशी, श्रावण शुद्ध पौर्णिमेला संस्कृत दिन हा साजरा करण्याची जवळजवळ 1970 सालापासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्यावेळेला मी कॉलेजला ॲडमिशन घेतलेली होती नवीनच, आणि तेव्हा तो कळला की संस्कृत दिन. तर आपला भारत देश म्हणजे संस्कृत आणि संस्कृती